भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांच्या वर्मी अचूक घाव लागलेला दिसतोय आणि म्हणूनच ते अतिशय जोरदारपणे एखादा वकील जशी बाजू मांडतो तशी बाजू ज्याच्या घरामध्ये अवैध रक्कम सापडली त्याच्याबद्दल मांडत आहेत. का मांडत आहेत हे मला सांगता येणार नाही, परंतु मी माझ्या पक्षाची ॲज अ प्रवक्ता म्हणून बाजू जरूर मांडेन की पहा, निवडणुका जेव्हा येतात तेव्हा काही निर्बंध लादले जातात की एखाद्याच्या कडे ने-आण करताना किती कॅश असावी, ती कायदेशीर असली पाहिजे, त्याचे पुरावे असले पाहिजेत, किंवा त्याच्या घरात जरी कॅश सापडली तरी ती कॅश त्याने कुठून आणलेली, काय बँकेतून काढली असेल तर बँकेचं पासबुक चेकबुक त्याच्यावरती त्याची नोंद असावी लागते, असं सर्वसाधारण नॉलेज मला आहे. तरी असो, भारतीय जनता पार्टी ही आमच्या बरोबरचा एक सहयोगी पक्ष आहे. आम्ही तीनही एकत्र पक्ष आहोत, परंतु मला एवढं सांगायचं की भारतीय जनता पार्टी सारख्या प्रचंड यश संपूर्ण देशभरातून मिळत असताना सुद्धा जर त्यांच्यावरती, त्यांच्या कार्यकर्त्यांवरती किंवा पदाधिकाऱ्यांवरती अशी पाळी येत असेल तर हे दुर्दैवी आहे. आपणास मी सकाळी सुद्धा एका चॅनेलवर सांगितलेलं होतं की भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते सध्या असं सांगत सुटलेले आहेत की आम्हाला पैसे वगैरे वाटण्याची काहीच गरज नाही, आणि खरोखर गरज नाही त्यांना, कारण एक नंबर 1चा सध्या पक्ष आहे असं सध्या तरी मी म्हणतो. आणि या पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या काळामध्ये पकडले जातात, हे दुर्दैव दुसरं आहे. वसई विरारचं सुद्धा उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहेच. परंतु किती काही झालं तरी माझा तो सहयोगी पक्ष आहे, तेव्हा खरं खोटं जे जे खरं आहे त्याच्या बाबतीत मी त्यांच्याबरोबर राहणार, आणि जे चुकीचं आहे ते चूक हे म्हणणारच, कारण या महाराष्ट्राची जनता सुसंस्कृत आहे. काय चांगलं आणि काय